जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्र हो 3,98,000 शेतकऱ्यांना 337,41,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या जिल्ह्यातील शेतकरी पात्र देखील ठरलेले आहेत. आता ते कोणते शेतकरी आहेत, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चालते व्हिडिओ सुरू करूया. बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे, मदत व पुरवठा मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही दिलेली माहिती आहे. अवकाळीमुळे बाधित झालेल्या 3,98,000 शेतकऱ्यांना मदतीपोटी 337,41,00,000 निधीस मान्यता, अशी माहिती आपले मदत व पुरवठा मंत्री मकरंद पाटील यांनी दिलेली आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3,98,603 बाधित शेतकऱ्यांच्या 1,87,053.21 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337,41,53,00,000 इतक्या निधीस मान्यता दिली आहे. आता याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याने मदत व पुरवठा मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी हे सांगितले आहे. फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागामधील 67,462 शेतकऱ्यांच्या 34,542.46 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 59,98,20,00,000 एवढी निधी मान्यता देण्यात आलेली आहे. पुणे विभागातील 1,07,463 शेतकऱ्यांच्या 45,128.88 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 81,27,27,000 तर नाशिक विभागातील 1,05,147 शेतकऱ्यांच्या 45,935.16 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 85,67,07,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कोकण विभागातील 13,608 शेतकऱ्यांच्या 4,473.69 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 9,37,24,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर अमरावती विभागातील 54,729 शेतकऱ्यांच्या 36,189.86 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 66,19,11,000 आणि नागपूर विभागातील 50,194 शेतकऱ्यांच्या 20,783.16 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 34,91,63,000 रुपयांची मदतीचा समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे. राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीची तातडीने मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुरवठा मंत्री मकरंद जाधव यांनी दिली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे, असेही मंत्री श्री जाधव यांनी सांगितले आहे. मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण विभागानुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण जिल्हानिहाय किती शेतकरी पात्र ठरले आहेत हे देखील माहिती घेणार आहोत. त्याकरिता चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.